सो हॅलो गाईस. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आपल्या ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ आपला जो आहे तो उरलेले किंवा शेवटचे आपले 5 लेसन जे आहेत, म्हणजे सायन्स 2मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2मध्ये जे शेवटचे 5 लेसन्स आहेत ते त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. ओके, पहिला जे 5 लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, काय येऊ शकतात, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता हा दुसरा व्हिडिओ जो तो आपल्या रिमेनिंग 5 लेसन्समध्ये आहेत. बरं, आता यूट्यूब स्टुडिओमध्ये अजूनही मला असं एक दिसतंय की बरीच लोक आपल्या चॅनलला येतात, बघतात, बऱ्याच गोष्टी लाईक करतात, पण अजूनही त्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे. सो प्लीज सपोर्ट करा, कारण तुमचं हेच पर्टिक्युलर सबस्क्रिप्शन आम्हाला खूप जास्त, म्हणजे मलाच नाही, प्रत्येक यूट्यूबरला एक पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो एक हे मिळतं, एक मोटिवेशन मिळतं की अजून चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. ओके, सो जर नवीन असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि जर बेल आयकॉनला पर्टिक्युलर प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओबद्दल, आपल्या चॅनलबद्दल तुम्हाला मिळत राहतील. ओके, चला आता आपण सुरू करूया. सो आता आपला 6वा लेसन आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, ॲनिमल क्लासिफिकेशन हा खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. जेव्हा तुम्ही 11वीला जाल तेव्हा पण तुम्हाला किंगडम ॲनिमल म्हणून एक लेसन तुम्हाला येईल. बरं, ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये काय काय करायचं आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला माहिती आहे की सगळे ऑब्जेक्टिव्स करून जा. ऑब्जेक्टिव्स काहीही सोडू नका. तुमच्या टेक्स्टबुकच्या मागचे जेवढे काही पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे आन्सर की तुम्हाला वेगवेगळ्या गाईडमध्ये मिळतील ते सगळे करून जा. बरं, टेक्स्टबुकमध्येच पहिला एक फ्लो चार्ट आहे. तो फ्लो चार्ट पटकन म्हणजे करायला विसरू नका. तो फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे खूप. ओके, सो त्याच्यामध्ये ते किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, प्लांटे, ॲनिमल याच्यावर असं काहीतरी, इफ आय एम नॉट रॉंग, तर तो एक पर्टिक्युलर करून जातो. एक्झाममध्ये विचारू शकतात. किंवा वेगवेगळ्या फायलमबद्दल तुम्हाला फ्लो चार्ट एक आहे, नॉन कोऑर्डिनेट्स काय आहेत हे तुम्ही करून जा. बरं, हा जो लेसन आहे याच्यावरती आन्सर कसं लिहायचं आहे, तर 5 गोष्टींमध्ये लक्षात ठेवा. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सिमेट्री, टाईप्स ऑफ जर्म लेयर्स, टाईप्स ऑफ कॅव्हिटी आणि बॉडी सेगमेंटेशन, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरतीच हे आपलं आन्सर सगळं बेस पाहिजे. काय काय एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात आपल्या ह्या लेसनमधनं. सो सगळ्यात लार्जेस्ट फायलम म्हणजे आर्थ्रोपोडा, सेकंड लार्जेस्ट फायलममध्ये मोलुस्का किंवा प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्टॅल्मिंथस, ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायला येऊ शकतात. ओके, नंतर मग ते कॉर्डेटामध्ये ते वेगळे आहेत ना, युरो कॉर्डेटा, सॅफेलो कॉर्डेटा, है ना, वर्टिब्रेटा. पण युरो आणि सॅफेलोमध्ये काय येईल, तर युरो म्हणजे स्टेल पार्टमध्ये, सॅफेलो म्हणजे पूर्ण बॉडी पार्टमध्ये, हेमिकॉर्डेट म्हणजे हाफ रॉड लेग स्ट्रक्चर म्हणजे प्रेझेंट आहे. मग वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲम्फिबिया, ओके, नंतर रेप्टिलिया, एव्स, मॅमिलिया, ह्याच्याबद्दल काही तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स विचारू शकतात. सो हे सगळं करून जा. आणि मेन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सगळे करा जेवढे मग आपल्या टेक्स्टबुकमध्ये आय थिंक काय वेगवेगळ्या डायग्राम्स दिलेत तुम्हाला, त्याचे अवयव जे असतात म्हणजे पार्ट्स जे असतात ते ओळखायला तुम्हाला येऊ शकतं आपल्या टेक्स्टबुकमध्ये. त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत आपले. ओके, सो ते सगळे करून जा. 7th लेसन आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीबद्दल चीज प्रोडक्शन, योगर्ट प्रोडक्शन, ह्याचे बॅक्टेरिया कुठचे यूज होतात, किंवा जो टेबल दिले बघा, वेगवेगळे टेबल्स दिलेत, कोको पावडरसाठी कुठचा मायक्रोब यूज होतो, किंवा विटामिनच्या प्रोडक्शनसाठी कुठचा मायक्रोब यूज होतो, हे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे नक्की आणि नक्की करून जाय. वेगवेगळे तुम्हाला तो टेबल दिले, कोकोआ पावडर आहे ना, नंतर तुम्हाला कॉफीमध्ये, सीड्समध्ये कुठचे मायक्रोब्स यूज होतात, हे ते तुम्हाला 2 फ्लोचार्ट येऊ शकतात. सो ते न विसरता तुम्ही ते फ्लोचार्ट करून जा, कारण त्याच्यावरती क्वेश्चन दरवेळी येतात. ओके, मग हे नाही झालं तर मग नंतर मग अजून त्याच्यातलं काय तुम्हाला ते काय म्हणू शकतो, बायो इन्सेक्टिसाइड काय आहेत, बायो पेस्टिसाइड काय आहेत, ह्याच्यात विचारू शकतात. कुठचे मायक्रो प्लास्टिक खाणार आहेत, कुठचे मायक्रोब्स पर्टिक्युलर ऑइल स्पिलेजसाठी यूज होतात, है ना, किंवा तुमचं सेफ लँडफिल साईडवरती एक डायग्राम आहे ती येऊ शकते 7th लेसनमध्ये. ओके, तो ते सगळं करून जा. आणि मायक्रोबची नावं लक्षात ठेवा, मेन म्हणजे ते येऊ शकतात तुम्हाला. म्हणजे कुठचे ते एक टेबल आहे की कुठचे ॲसिडी इम्पार्ट करण्यासाठी कुठचे यूज होतात, किंवा वेगवेगळे ॲसिड्स बनवण्यासाठी कुठचे पर्टिक्युलर हे यूज होतात, म्हणजे अमिनो ॲसिड्ससाठी वेगवेगळे मायक्रोब्सचे कुठचे यूज आहेत, त्यांची नावं काय ते बनवतं, किंवा पर्टिक्युलर कोको पावडरसाठी ते वेगवेगळे असे टेबल्स दिले बघा. त्या टेबलवरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला फुलफिल करण्यासाठी. मग नेक्स्ट आहे तुमचा बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीबद्दल काय, तर बायोटेक्नॉलॉजीबद्दल आपण म्हणू शकतो की बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला हे येऊ शकेल. पहिलं म्हणजे ते जर्म सेल्स काय असतात, है ना, स्टेम सेल्स म्हणजे जर्म सेल्स तुमच्या काय म्हणजे स्टेम सेल जे असतात ते काय असतात. स्टेम सेल तुम्हाला विचारू शकतात की स्टेम सेल तुम्ही कुठे सापडतात, म्हणजे ॲडल्टमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये आपण शकतो बोन मॅरोमध्ये, आणि ह्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक म्हणजे आपण जेव्हा बाळाच्या स्टेजमध्ये असतो ते एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये आपल्याला एम्ब्रिओमध्ये सापडतं, म्हणजे अम्बिलिकल कॉर्डचे ते असतात. त्याचे युजेस काय तर कसं प्रिझर्व केलं जातं ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मग ते व्हाईट रिव्होल्युशन ते क्वेश्चन येईल, कोणी काढलं होतं, ग्रीन रिव्होल्युशन कोणी काढलेलं, ब्ल्यू रिव्होल्युशन काय होतं, ह्याच्यावरती क्वेश्चन जास्त एक्सपेक्टेड आहेत. ओके, किंवा ते बीटी म्हणजेच काय, बॅसिलस थुरेंजेनेसिस, म्हणजे एखाद्या मायक्रोबचा वापर करून आपण काटानेच काटा काढतो. म्हणजे समजा एखादा माझ्याकडे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, है ना, बीटी कॉलीफ्लॉवर, म्हणजेच काय की पहिले वांगीना पहिले कीड यायची, पण आता कीड येत नाही.
का आपण बॅसिलस thuringiensis ही स्पोर आहे त्याला स्प्रे करतो, तर जेव्हा पण कुठचा कीटक त्याला खायला येतो तेव्हा त्याला तो खातो आणि खाल्ल्यानंतर त्याच्याच बॉडीमध्ये पर्टिक्युलर म्हणजे जेव्हा तो खातो त्याच्यातनं ते प्रोटीन रिलीज होतं, प्लांट प्रोटीन रिलीज करतात आणि ते प्रोटीन हार्मफुल प्रोटीन जसं ते त्यांच्या बॉडीमध्ये गेले त्यांच्या सेलसोबत मिक्स झालं की ते हार्मफुल बनून पर्टिक्युलर आपण त्याला मारण्याचं काम करतो. सो आपल्याला बाहेरनं एक्स्ट्रा काही स्प्रे करायची गरज नाही. सो हे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल ह्याच्यात लिहू शकतो. ओके, किंवा ते एडिबल वॅक्सिन्सबद्दल तुम्हाला विचारू शकता, तो एक क्वेश्चन बघा, सगळे टेक्स्टबुक मधलेच आहेत. सो हे विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, हे झाल्यानंतर वाक्य ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहे सगळं करून द्यायचं. ओके, सो ते म्हणजे हातचे मार्क आहेत, ते आपले 20 मार्क्स आपल्या हातामध्ये. सो हे 3 ह्या गोष्टी झाल्या, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि एनिमल क्लासिफिकेशन. सो अजून तुम्हाला त्याच्यामध्ये ते बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल किंवा ते डॉली शिपबद्दल एखादे विचारू शकतात. कोण होती डॉली शिप? पहिली फर्स्ट क्लोन होती ती, बरोबर. हे झाल्यानंतर मग सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट लॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात, आन्सरिंग रिझन सारखं. सलाम मुंबई फाउंडेशन काय आहे ना, किंवा पर्टिक्युलर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स काय काय आहेत की एक पर्टिक्युलर चाइल्डला पुढे नेण्यासाठी किंवा एज्युकेशन देण्यासाठी या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. किंवा वेगवेगळे ॲडिक्शन तुम्हाला असं लॉजिकल क्वेश्चन विचारतील की मित्राचा तुम्ही कुठे बाहेर चाललाय, एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झालाय, मग तुम्ही त्याची सेल्फी काढत बसाल, त्याचा व्हिडिओ कराल का त्याला हॉस्पिटलमध्ये न्याल, किंवा ते 2 चित्र दाखवले बघा सोशलमध्ये की पूर्वी आईंना घरात आतमध्ये मुलांना खेचून आणायला लागले, बाबा बाद झालं खेळणं, पण आता उलटायला तर आता मुलांना बाहेर खेळायला पाठवायला जावं लागतं, कारण मुलं एवढी एंगेज आहेत आजकाल त्यांच्या मोबाईल्समध्ये, त्यांच्या वेगळ्या म्हणजे मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी बघण्यासाठी बघावं, पण लिमिट आपल्याला माहिती पाहिजे किती बघायचं किती नाही. किंवा गेम्समध्ये आजकाल जास्त आतमध्ये म्हणजे हे सगळे बसलेले आहेत की गेम शिवाय त्यांना चैन नाही पडत. ओके, ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे त्याचं 2 चित्र तुम्हाला विचारते डिफरन्स काय, किंवा ज्यांना काय कॉन्टेजियस डिसीज, तो एक माणूस दाखवला काय घराच्या बाहेर, म्हणजे पुरी लेप्रसी ज्याला कुष्ठरोग म्हणायचे, त्यावेळेला माणसांना बाहेर ठेवल्याचं, पण आजकाल तसं नाही, त्याला मेडिकल सायन्स पुढे गेले सगळ्या गोष्टी. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला एक क्वेश्चन विचार म्हणजे डायग्राम देऊन विचारू शकतात. जेवताना आपण मोबाईल बघतो, हे किती चांगलं आहे, किती योग्य आहे, काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा आजकाल सेल्फीसाठी कुठेही जातात लोक, ना सेल्फी काढण्यासाठी की बाबा मी ह्या लोकेशनला गेलो आणि मी सेल्फी काढली, मग त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतं. मध्ये तुम्हाला माहिती असेल एक आपली युट्यूबर पण एक होती, त्याचं नाव मला माहिती नाही, पण मी ऐकलेली न्यूज केली, ती काहीतरी शूट करत होती आणि एका दरीमध्ये ती पडली आणि त्याच्या पुढे काय पडलं की लाईक तिचं काही हे मिळाले नाही, सो बॉडी मिळाली नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्याच्यात असे लॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात की सेल्फी काढणं चांगलं आहे, पण ते आपल्याला म्हणजे त्या लॉजिकल आन्सरिंग तुम्हाला द्यायचं. ओके, असे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. तर पहिलाच फ्लोचार्ट बघा सोशल हेल्थमध्ये की काय काय अफेक्ट करू शकतं आपली सोशल हेल्थ, म्हणजे प्लेग्राऊंड, टॉयलेट्स किंवा पर्टिक्युलर काय क्लासरूम किंवा स्कूल, म्हणजे ज्यांच्याकडे आपण म्हणतो ना की ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांना एक पर्टिक्युलर त्याची किंमत आहे, ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत किंवा त्यांना असं ते सफर करावं लागतं की लाईक कोणाला लहान मुलं आजकाल बऱ्याच जण प्लेग्राऊंड मिळत नाही. किंवा अजून एक असं क्वेश्चन, आजकाल स्कूल्सनं कंपल्सरी सांगितले की संडेला त्यांचे प्लेग्राऊंड सगळ्यांसाठी पब्लिकली ओपन ठेवायचे. त्याचं कारण काय, कारण आजकाल शहरांमध्ये प्लेग्राऊंड कमी झाले, सगळीकडे अर्बनायझेशन झालेले, तर त्यामुळे प्लेग्राऊंड मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळावं. ओके, तर असे काय काय वेगवेगळे तुम्हाला क्वेश्चन सोशल हेल्थमध्ये तुम्हाला एक आपल्या डेली लाईफसोबत विचारू शकतो की ड्रग ॲडिक्शन काय काय असतं, काय परिणाम होऊ शकतात. जर तुमचं कोणी फ्रेंड असेल त्याला आपण कसं बाहेर काढू, ड्रग ॲडिक्शन, मोबाईल ॲडिक्शन आहे ना, किंवा पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की मोलेस्टेशन किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट जे असेल ते, या सगळ्या गोष्टीत आपण कसं, किंवा पूर्वी पर्टिक्युलर मुलीला टीज केलं जायचं, मग कसं तिला तुम्ही त्याच्यातनं कसं बाहेर काढाल, कसं तुम्ही समाजामध्ये एक चांगलं उदाहरण द्याल, हे असे लॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावरती विचारू शकतात. ओके, सो आता एक सोशल हेल्थबद्दल की लाईक काय काय ॲडिक्शन कसे सोडवाल, किंवा पूर्वी मुलींना स्टेल फूड दिलायचं, मुलांना चांगलं जेवण दिलायचं, हा भेदभाव नसायला पाहिजे होता, की ह्याच्याबद्दल असे लॉजिकल वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला असे तुम्हाला लॉजिकली आन्सर द्यायचं आहे. हे लॉजिकली म्हणजे तुमचं लॉजिक लेवल इथे चेक केली जाईल. ओके, आणि 10वा लेसन आहे तो म्हणजे आपला डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सगळ्यात एक्सपेक्टेड क्वेश्चन एक तर तुम्हाला माहिती आहे, त्या आतमध्ये जे वेगवेगळे ते हे आहेत पोझिशन्स आहेत की ते पोझिशनबद्दल बघून जा की कसं एखाद्या डिझास्टर कुठच्या माणसाला कसं उचलायचं आहे, काय कशात ते तुम्हाला येऊ शकतं, किंवा कुठचे डिझास्टर होऊ शकतात ते चित्र आहेत तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे. किंवा NDRF बद्दल विचारू शकतात, NDRF काय, कुठे कसं काम करतं, किंवा पर्टिक्युलर तुम्हाला असं मॉक ड्रिल काय असतं. मॉक ड्रिल म्हणजे आपण सराव की लाईक आपण म्हणू शकतो की घटनात्मक आपण रूपांतरित करायचं, म्हणजे एक घटना तशी घडली तसे एक आपण एक नाट्य रूपांतर करायचं, आणि त्यावेळेला आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या काम करतायत की नाही करतायत हे आपल्याला त्या मॉक ड्रिलच्या ह्यांनी समजतं. त्या मॉक ड्रिल प्रत्येक ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर लावले, स्प्रिंकलर्स लावलेत, तर हे तुमचं चालू आहेत की नाही प्रॉपरली हे चेक करण्यासाठी आपलं मॉक ड्रिल करणं गरजेचं आहे की त्यावेळेला ते यूज होतात की नाही. आजकाल बऱ्याच बिल्डिंगमध्ये सेन्सर असतात, स्प्रिंकलर असतात, मुद्दाम असं काहीतरी आपण एक छोटीशी एक आग लावून म्हणजे बघायची की छोटंसं एक, किंवा
खरंच ते सेन्सर काम करतात की नाही, स्प्रिंकलर चालू होतात की नाही टायमिंगला. तर मॉकड्रिलचं एक महत्त्वाचं मॉडेल तुम्हाला विचारू शकतात किती इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे. NDRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, त्याचं एक नॅशनल लेवलवरती. SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ह्याच्याबद्दल विचारू शकता. वेगवेगळ्या त्या तुम्हाला डिझास्टरमध्ये काय झालं तर कुठच्या पोझिशन्स आहेत त्या तुम्हाला विचारू शकतात. कसं फर्स्ट एडबद्दल विचारू शकतं, त्याचं ऑब्जेक्टिव्स काय असतात. मग कुठचाही डिझास्टर कुठच्याही लेवलला झालं तर ते कसं हँडल करायचं आहे, म्हणजे नॅशनल लेवलला कसं, म्हणजे आपलं PM झाले, स्टेट लेवलला CM झाले, ओके. नंतर मग डिस्ट्रिक्ट लेवलला IAS ऑफिसर झाला, तालुका लेवलला तहसीलदार झाला, आणि ग्रामपंचायत पुढे पंचायत लेवलला पुढे आपण म्हणू शकतो सरपंच झालं. तर ह्या लेवलला कसं हे करायचं आहे याच्यात विचारू शकतात. 3 टाईपचं डिझास्टरचा फ्लो चार्ट बघा. मॅनमेड डिझास्टर, नॅचरल डिझास्टर, बायोलॉजिकल डिझास्टर, त्याचे काय काय प्रकार आहेत. द माळीण गावाबद्दल तुम्हाला विचारू शकतात, किंवा एखादं लेटेस्ट क्वेश्चन आता इर्शालवाडी झालं ना, तर इर्शालवाडी कशामुळे झालं, त्याच्यामुळे कसं लोकांना वाचवण्यात आलं याचे, किंवा काय काय त्याचे आपण काय शिकलो त्याच्यातनं, त्याच्याबद्दल एक आता विचारू शकता. किंवा ते वेगवेगळे आपण म्हणू शकतो डिझास्टर झाले. त्याला एक चिपळूणमध्ये पूर आहे, माळीण गावाचं एक तुम्हाला दाखवले चित्र त्याच्यामध्ये ना, फ्लड लाईक कंडिशन. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिझास्टर झाल्यानंतर म्हणजे आपण म्हणू शकतो एखादी घटना झाल्यानंतर त्याच्यातनं कसं वाचवलं पाहिजे, त्याला कशा गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे, आणि त्या पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, किंवा काय काय नवीन नवीन उपकरणं तुम्ही आणले पाहिजेत किंवा बनवले पाहिजेत, आणि ते काम करतात या सगळ्या गोष्टी चेक करून ह्याच्यावरती असे लॉजिकल क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. इन द लास्ट चॅप्टर इज डिझास्टर मॅनेजमेंट. तो त्याच्यातलेही सगळे ऑब्जेक्टिव्ह, सगळे MCQs जे काय आपलं आहे ते सगळं व्यवस्थित करून जा. पण NDRF कुठच्या कमिटीज आहेत, नंतर पर्टिक्युलर म्हणू शकतो ते ऑब्जेक्टिव्ह आपले तुमचं फर्स्ट एडचे ऑब्जेक्टिव्ह काय, फर्स्ट एड काय, नंतर डिझास्टर म्हणजे आपण शकतो की कसं त्याचं किती काळ ते चालू शकतं डिझास्टर, त्याचे प्रिकॉशन्स काय काय, किंवा त्याचं नीड काय, डिझास्टर मॅनेजमेंटची नीड काय, हे असे क्वेश्चन्स तुम्हाला लॉजिकली तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट. अंटिल देन कीप वॉचिंग, स्टे ट्यून. थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन बटन सो दॅट यू कॅन गेट अ लेटेस्ट नोटिफिकेशन अबाउट अवर व्हिडिओज. सो थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द व्हेरी बेस्ट. चलो बाय बाय, टेक केअर.